पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता एनआयए करणार। एनआयए टीमकडून पुरावे शोधण्याचं काम वेगानं सुरू। दहशतवाद विरोधी यंत्रणेतील एक आयजी, एक डीआयजी आणि एका एसपीचा पथकात समावेश। प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचंही काम सुरू। दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20 ते 22 तास चालत बैसरन घाटीत पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती। अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याचीही माहिती एनआयए तपासात समोर। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्चपॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानी सैन्याकडून पीओकेमध्ये रेकी। व्हिडिओ TV9च्या हाती। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ, मन की बातमधून मोदींचा पाकला इशारा। दहशतवादी हल्ल्याची दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। पीडित कुटुंबियांना न्याय देणार, भारतीयांना मोदींचं आश्वासन। काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं हेच दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकाला हवंय, म्हणून अशा प्रकारे भ्याड हल्ला केला। मात्र दहशतवादाविरोधातील या निर्णायक लढाईत 140 कोटी भारतीयांची एकता हीच आपली ताकद। पंतप्रधान मोदींचं मन की बातमधून देशवासियांना आवाहन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सीडीएस अर्थात सैन्य दल प्रमुख अनिल चौहान यांच्यात महत्वाची बैठक। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटीशिप मिसाईल चाचणी सुरू। समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची युद्धनौकांवरून चाचणी। भारतीय नौदल ॲक्शन मोडमध्ये। पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारताकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशीची पाकिस्तानची मागणी। पाकिस्तानच्या मागणीला चीनचं समर्थन। चौकशी समितीत चीन, रशियानं सहभागी होण्याचीही पाकची मागणी। पहलगाम हल्ला दहशतवाद्यांपासून जगाला असलेल्या धोक्याची आठवण करून देणार आहे। आमचा भारत सरकारला पूर्ण पाठिंबा। अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच FBIचा पाठिंबा। चीनचे राजदूत झियांग झिडोंग यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाकदार यांची भेट घेतली। चीन आणि पाकिस्तानमध्ये चर्चा। सिंधू जलकरार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही। पाकिस्तान विरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज। पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली। भारतात थांबलेल्या पाक नागरिकांना 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले। काश्मीरमध्ये मोठं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू। दहशतवाद्यांना मदत करणारे 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात। गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई। श्रीनगरमधील चौर, पांडच, बेमिना, शालटेंग, लाल बाजार आदी भागांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून छापे। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांचा मृत्यू। कांडी खास भागात रसूल मगरे याच्या घरी दहशतवाद्यांनी केला होता गोळीबार। बिलावल भुट्टोने बोलण्याआधी विचार करावा, इतिहास वाचावा। भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते। भाजप नेते सुकांता मजुमदार यांचं वक्तव्य। पाकिस्तानचे पंतप्रधान PPP नेते बिलावल भुट्टोनंतर पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची भारताला उघड धमकी। पाणी थांबवलं तर 130 अण्वस्त्र तयार आहेत असं म्हणत युद्धासाठी तयार राहण्याच्या हनीफ अब्बासीच्या वल्गना। पाकिस्तान विरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल। पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची धमकी। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकचे गृहमंत्री मोहसिन नक्वीचं वक्तव्य। पाणी रोखलं तर पाक युद्धासाठी तयार असल्याचा भारताला इशारा। पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर। पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादेत पूरस्थितीमुळे गोंधळाचं वातावरण। भारतानं पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप। पाकिस्तानच्या मंत्र्यानंतर आता जमियत उलेमा-ए इस्लामचा मौलाना फजलुर रहमानची भारताला धमकी। हिंदुस्थानने हल्ला केला तर बॉर्डरवर कुर्बानी द्यायला तयार। भारतात शिरून देवबंदमध्ये चहा पिणार। रहमानची भारताला धमकी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद विरुद्ध निर्णायक लढा उभारला पाहिजे। काश्मीरमधील लोक दहशतवाद आणि निष्पाप लोकांच्या हत्येविरुद्ध उघडपणे बाहेर पडलेत। दोषींना शिक्षा करा, दया दाखवू नका अशीच सर्वांची भावना। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं ट्विट। देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते। देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही। जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं वक्तव्य। दिवंगत संतोष जगदाळेंच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून 5 लाखांची आर्थिक मदत। विजय शिवतारे आणि अनिकेत जावळकर यांच्या हस्ते मदत सुपूर्द।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी घेतली जोशी, लेले आणि मोनेंच्या कुटुंबियांची भेट. या तिन्ही मावस भावांचा पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू. भारतापासून काश्मीर तोडण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा तोडा, अतिरेक्यांना पुन्हा हरवू, चला काश्मीरला जाऊ. अभिनेते अतुल कुलकर्णींचं मुंबई ते श्रीनगर प्रवासाचा फोटो शेअर करत देशवासियांना आवाहन. सिंधू करार स्थगित केला, पण पाणी रोखण्यासाठी व्यवस्था आहे का? आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचं विधान. मी शंकराचार्यांचा आदर करतो, पण प्रत्येक निर्णयावर भाष्य नको. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया. पाकिस्तानला आर्थिक कमजोर करणं गरजेचं, पाकिस्तान आमची बरोबरी करू शकत नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. पाणीच नाही तर अन्न देखील बंद करू, पाकिस्तानमध्ये ताकद नाही, भारताकडे डोळे मोठे करून बघायची. नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, पाकव्याप्त काश्मीर देत नसतील तर युद्ध पुकारा, रामदास आठवलेंची मागणी. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला, पाकिस्तानातील सर्व रेल्वे स्टेशनची जबाबदारी आता पाक सैन्याच्या ताब्यात. पाकिस्तान रेल्वे मंत्री हनीफ अब्बासीची माहिती. पाकिस्तानी रेल्वेची संपूर्ण कार्यप्रणाली आता सैन्याच्या ताब्यात. पाकिस्तानी सशस्त्र दल टँक, हत्यारं आणि रणगाड्या आणण्यासाठी रेल्वेचा वापर करणार. पाकव्याप्त काश्मीरमधील झेलम व्हॅली आणि लिपा व्हॅलीमधील सर्व आरोग्य कर्मचारी हाय अलर्टवर. पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. भारतीय सीमेवर पाकिस्तानचं सैन्य. 203 मिलीमीटर M110 स्वयंचलित हॉवित्झर तोफा पाकिस्तानकडून सीमेवर तैनात. पाकिस्ताननं तेल कंपन्यांना डिझेल स्टॉक करण्याच्या सूचना दिल्या. हवाई दलाला इंधन सुरक्षित ठेवण्याच्या सूचना. हाय स्पीड डिझेल आणि जेट इंधन स्टॉक करण्यावर भर. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर कराची शहरात सरकारकडून संचारबंदी लागू. भारताकडून संभाव्य हल्ल्याची पाकिस्तानला भीती. पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या, लष्कर प्रमुखांच्या आणि पंतप्रधानांच्या लागोपाठ बैठका. पाककडून इतर देशांनाही मध्यस्थी करण्याची विनंती. अटारी सीमेवर बिटिंग द रिट्रीट. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक रिसॉर्ट आणि हॉटेल्स ओस पडली. अनेक पर्यटकांकडून बुकिंग रद्द. काश्मीर खोऱ्यातल्या अनेक व्यावसायिकांचं अर्थचक्र थांबलं. आज अटारी बॉर्डरवरून 237 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले, तर पाकिस्तानातून 116 भारतीय नागरिक मायदेशी. 24 एप्रिलपासून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात, तर 843 भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशी परतले. भारत सोडण्यासाठी पाक नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी. अटारी बॉर्डरवर वाहनांच्या रांगा. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात शिकणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांना धमक्या. दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरशी काही संबंध नाही. सुरक्षा पुरवण्याबाबत काश्मीरी विद्यार्थ्यांचं पुणे पोलिसांना पत्र. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट. 192 ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग. मुंबईतील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसची तपासणी. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या सुरक्षेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी. रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवली. आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ आणि डॉग स्क्वॉड यांच्या संयुक्त गस्तीला सुरुवात. दहशतवाद्यांच्या विरोधात पुण्यात हिंदू रक्षा मोर्चा. पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा हिंदू संघटनांकडून निषेध. पुण्यातील विविध हिंदू संघटना मोर्चात सहभागी. अहिल्यानगरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं मोर्चा. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली. नाशिकच्या सटाण्यात सकल हिंदू समाजाकडून काढण्यात आला निषेध मोर्चा. पहलगाम हल्ल्याचा हिंदू समाजाकडून निषेध. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या येवल्यातील अंदरसूलमध्ये कडकडीत बंद. पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. पाकिस्तानचा झेंडा जाळ. जाहीर निषेध. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत मुस्लिम समाजाचा मोर्चा. पाकिस्तानचा झेंडा जाळ. जोरदार घोषणाबाजी. पहलगाम हल्ल्याचा नागपुरातील लाफ्टर क्लबकडून निषेध.
मोर्चात मुस्लिम बांधवांचाही सहभाग, हिंदुस्थानसाठी जीवही देऊ, मुस्लिम बांधवांची प्रतिक्रिया. 5 ते 6 वर्षात मराठवाडा दुष्काळमुक्त करू, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुण्यातील पानशेत आणि वरसगाव धरणाची मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून पाहणी, धरणातील गाळ काढण्याचे विखे पाटलांचे निर्देश. पाहणीच्या वेळी आमदार राहुल कुल यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती. जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडा, राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. विरोधक कारण नसताना लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा करतात, लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार थांबवणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. काम करण्याचा प्रत्येकाचा एक काळ असतो, शरद पवारांनी महाराष्ट्राला योग्य दिशेने नेण्याचं काम केलं, आता आपल्यावर जबाबदारी, आपण योग्य काम केलं पाहिजे, अजित पवारांची प्रतिक्रिया. महायुतीतील 2 मंत्र्यांमध्ये झुंपली, गृहमंत्री फडणवीस आहेत, खात्यातील लोकांनी लक्षात ठेवावं, योगेश कदमांचं नाव न घेता नितेश राणेंची टीका. तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, नाव न घेता योगेश कदमांचा राणेंना टोला. शिंदे फडणवीसांनी कान टोचल्यानंतर संजय गायकवाडांकडून पोलिसांची दिलगिरी, माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत ओघाओघानं महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला, गायकवाडांची सर्वासर्व. सरकारकडून फक्त सामान्यांची लूट सुरू, 14 तारखेला सर्व मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करत आंदोलन करणार, बच्चू कडू यांचा इशारा. 2 भाऊ एकत्र आले तर आम्हाला अडचण असण्याचं कारण नाही, संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काहीच उपयोग नाही, राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर राणेंची टीका. वेगवेगळ्या पार्टीतले 2 भाऊ एकत्र येण्याच्या विचारात आहेत, आपलं रक्ताचं नातं नाही, पण वक्फ सुधारणा कायद्याविरोधात एकवा, ओवेसींनी राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं दिलं उदाहरण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर स्वागत, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर अनिल पाटलांची प्रतिक्रिया. गुलाबराव पाटील म्हणाले, बच्चू कडू कच्चा आहे, येत्या 15 दिवसात त्यांच्या गाडीची हवा सोडणार, हा तिरस्कार नाही तर आंदोलन, बच्चू कडूंचा गुलाबराव पाटलांना इशारा. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं, गृहमंत्रालयाने गांभीर्यानं विचार करणं गरजेचं, पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्रालयाला अर्ज करणार, धनंजय देशमुखांची माहिती. फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय, पंतप्रधान मुंबईत येऊन घोषणा करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलाच्या पाडकामावर आज निर्णय, आजच्या बैठकीत प्रभावित नागरिकांच्या तक्रारींवर निर्णय होणार, मंत्री आशिष शेलार यांची माहिती. कालिदास कोळंबकरांच्या हस्तक्षेपानंतर पाडकामाला तात्पुरती स्थगिती. वांद्रेमधील अहिंसानगर इथल्या नागरिक पुनर्वसनासाठी आक्रमक, अनिल परबांच्या राजकीय दबावानं पुनर्वसन रखडल्याचा आरोप, अहिंसानगरमधील सुमारे 300 परिवारांचं पुनर्वसन रखडलं. हार्बर मार्गावर नव्या 14 एसी लोकल फेऱ्या सुरू होणार, लवकरच वेळापत्रक जारी करण्यात येणार, मध्य रेल्वेवर एसी लोकलला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता हार्बरवर एसी लोकल चालवण्याचा निर्णय. नवी मुंबईच्या सीवूड्स इथल्या डीपीएस शाळेत विद्यार्थ्यावर अत्याचार, पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. जळगावच्या चाळीसगावमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाविरोधात मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, नराधमाने अत्याचारानंतर जीवे मारण्याची दिली तो धमकी. जळगाव शहरात एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारातली घटना, प्रेमभंगातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती. नंदुरबारमध्ये सरकारच्या जनसुरक्षा कायद्याविरोधात अनेक संघटना आक्रमक, जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा, अन्यथा 15 मे रोजी सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढणार, संघटनांचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक हैराण, शेती पिकांवर देखील परिणाम, महावितरण विभागाकडून सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी. भंडारा ते साकोली रस्त्यावर भिलेवाडात नवीन ब्रिजचं काम सुरू, यावेळी साचलेल्या पाण्यातून खासदार प्रशांत पडोळेंचा स्वतः पाण्यातून प्रवास. पालघरच्या विरारमधील दिव्यांग मुलींनी स्केटिंगमधील उंचावलं नाव, ऋतिका पवार, शिवानी भंगीछोड, निशी जेरीवाला यांची इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेत निवड, मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना खेळण्यासाठी अडचणी.
जळगाव जिल्हा बँकेतर्फे 1 ते 23 एप्रिल या कालावधीत 314 कोटी 23 लाख रुपयांचं कर्ज वाटप. खरीप हंगाम 1100 कोटींपेक्षा जास्तीचं कर्ज वाटप होईल. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण तोरणमाळचा विकास होणार. तोरणमाळसाठी 200 कोटी रुपयांचा आराखडा तयार. पर्यटन मंत्रालयाच्या समितीनं केली तोरणमाळची पाहणी. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील तडवळे गावात भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न. मंत्री जयकुमार गोरेंच्या पत्नीच्या हस्ते मंदिरात नव्यानं बनवण्यात आलेल्या चांदीच्या प्रभावळीचं उद्घाटन. वसई तालुक्यात सकल मराठा समाजाचा शाही कौटुंबिक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न. मेळाव्यात विविध उपक्रमांचं आयोजन. मेळाव्याला मोठ्या संख्येनं मराठा समाजाच्या नागरिकांची उपस्थिती. परभणीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून 1 आणि 2 मे रोजी काम बंद आंदोलन. राज्यभरातील 60,000 कर्मचारी राज्यभर काम बंद आंदोलन करणार. साताऱ्याच्या माणमध्ये दुष्काळग्रस्त गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरला गळती. पाण्यासाठी नागरिकांची वणवण. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी. बीडमध्ये तापमान वाढलं. वन्यजीवांचे अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडले. पाण्याच्या शोधात वन्यजीवांचे मानवी वस्तीकडे स्थलांतर. वन विभागानं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. भंडाऱ्यासह तुमसर, मोहाडी, लाखनी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. हिंगोली जिल्ह्यात संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची धांदल.